मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढल्यामुळे ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषद तसंच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे। परंतु उन्हाळी सुट्ट्यांमुळे एकही विद्यार्थी शाळांमध्ये सध्या हजर होताना दिसत नाही। त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद तसंच खाजगी शाळांच्या विविध शिक्षक संघटनांनी चाळीसगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसंच शिक्षण विभागाकडे निवेदन देऊन केली आहे। एकीकडे शासनाचे 30 एप्रिलपर्यंत कोरडा शिधा वाटप करण्याचे आदेश दिले होते, मात्र 8च दिवसात दुसरा परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना आहार शिजवून देण्याचे निर्देश दिले। एकीकडे शिक्षकांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती केली, त्यामुळे त्यांना प्रशिक्षण तसंच अन्य कामं देखील करावी लागतात। या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत कोरडा शिधा वाटप व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ते 30 एप्रिलपर्यंत उन्हाची तीव्रता होती, त्यामुळे 8 दिवसाचा 5वीच्या मुलांना 800 ग्रॅम तांदूळ तो घरी वाटप करायचा, म्हणजे की त्यांना द्यायचा। आणि मेमध्ये उन्हाची तीव्रता कमी होते का वाढते हे सुद्धा शासनाच्या लक्षात येत नाही का? जर तीव्रता जर मेमध्ये वाढत असेल तर तो शिधा त्यांना घरी पूर्ण महिन्याचा 1.5 महिन्याचा कितीही देणार असाल तो आम्ही घरी त्यांना देऊ आणि पूर्ण 100% त्यांना त्याचा लाभ मिळेल। हीच शासनाला आमची विनंती आहे की विनाकारण उष्णतेच्या लाटेशी न खेळता सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हीच शासनाला कळकळीची विनंती। शालेय पोषण आहार न शिजवता तो कोरडा स्वरूपात दिला पाहिजे, कारण विद्यार्थी प्रत्येक गावामध्ये पाणी टंचाई आहे आणि विद्यार्थ्यांना उष्माघाताचा परिणाम होऊ शकतो। स्थलांतरित विद्यार्थी आहेत आणि ज्या शाळेमध्ये बाहेरून ये जा करतात, या सर्व बाबी पाहता कोरडा शिधा वाटप केला तर 100% लाभार्थींना लाभ मिळेल। शिक्षक संघटना सर्व तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक यांनी आज या ठिकाणी निवेदन देण्याचं ठरवलं, कारण माननीय शिक्षण संचालक मुख्य संपादक रामलाल चौधरी, खानदेश नगरी लाईव्ह, चाळीसगाव।